तर तिथं देखील तालुक्याची पुढची हानी ही जास्त मोठी होऊ शकते. तुम्ही आज विचारा या राहुरी तालुक्यातली काही गावं जी श्रीरामपूर मतदारसंघाला जोडली गेलेली आहेत, 39 गावं, त्यांची काय परिस्थिती आपण तिथल्या लोकांना जाऊन विचारा. शेवटी श्रीरामपूर मतदारसंघातल्या आमदारांसाठी श्रीरामपूर शहरामध्ये एका गावामध्ये जेवढं मतदान आहे तेवढं फक्त या 39 गावामध्ये असेल. उद्या भविष्यात या तालुक्यातलं नेतृत्व वरती नसेल, सत्तेमध्ये नसेल, तर नवीन 29 साली जी पुनर्रचना होईल त्यावेळेस बारागाव नांदूरगड जर पारनेरला जोडला, वांबोरी गट नगरला जोडला, तिकडे देवाले आहे ते श्रीरामपूरला, असं काही तुकडे होऊ शकतात. आपण जर त्या ठिकाणी कुठं असू तर त्यावेळेस देखील आपला दबाव तिथं राहून मतदारसंघ हा तालुका म्हणून मतदारसंघ होऊन या तालुक्यातलाच त्या ठिकाणी पुढचा लोकप्रतिनिधी असावा. नाहीतर तुम्हाला सांगतो की या तालुक्यात नंतर नेतृत्व घडणे नाही. मी माझं नाही, कोणी का असेल, हा विचार या निमित्ताने आपल्याला वाटेल की निवडणूक आहे, विकास काम आहेत, पण हा देखील या तालुक्याच्या अस्मितेच्या, तालुक्यातल्या भविष्याचा हा देखील प्रचंड मोठा विषय. आपण सर्वांनी, मी समोरच्या पार्टीतल्या लोकांना देखील आग्रह करेल की हे भविष्यातले धोके आपण त्या ठिकाणी ओळखून योग्य निर्णय खरा आपण कुठेतरी घेतला गेला पाहिजे.